नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता 8वं जे आपल्या जवळ जो बुक आहे द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक घेतलेलं आहे. यातलं आता चॅप्टर नंबर 8 आपण कम्प्लीट करतो आहोत. ऑलरेडी 7 चॅप्टर्स झालेले आहेत. 7 बुक पण आपले झालेले आहेत. आपण खास करून सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतले पुस्तक वाचले आणि आपलं हे पहिलं पुस्तक फायनान्सवर आहे. त्याच्यानंतरची जी सिरीज असणार आहे ती आपली जास्तीत जास्त फायनान्स पुस्तकांवर असणार आहे. म्हणजे पहिले फायनान्स आपण पूर्ण करून घेऊ. जसं सेल्फ हेल्प बुकचे 7 पुस्तकं कंप्लीट केले, तसं फायनान्सचे पण एक 6-7 पुस्तकं आपण कव्हर करू. आणि त्याच्यानंतर जर सगळ्यांचं पोल घेऊन जर आपल्याला जर वाटलं की आपण हेल्थ या सेक्टरमध्ये रीडिंग करायची, तर मग नंतर हेल्थ सुद्धा आपण करणार आहोत. तर आता प्रकरण किती छान आहे बघा, आणि मला खूप आवडलं. इवन हे आपल्याला आधीच कळायला हवं होतं, असं असं हे प्रकरण आहे. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना अवेअरनेस असतो, पण बऱ्याच जणांचं म्हणजे इन द सेन्स आय वॉन्ट टू टॉक अबाउट द एज ग्रुप ऑफ 17-18. ओके, आता 17-18 वर्षाची जी मुलं असतात 11वी-12वीतल्या, यांना खूप प्रचंड पैशाची ओढ असते, प्रचंड मटेरियलिझमची ओढ असते, प्रचंड पैसा कमवण्याची पण ओढ असते आणि प्रचंड शो ऑफ करण्याची पण ओढ असते. तर अशा ठिकाणी ते फसतात आणि फसल्यानंतर त्यांना जो उपयोग त्यांनी त्यांच्या कॅश फ्लोमध्ये किंवा आयुष्यामध्ये फायनान्सचा उपयोग करून मोठं व्हायची जी गोष्ट करायची असेल ते करत नाही. ओके. तर हे प्रकरण त्यांना खूप मुळापासून म्हणजे हलवणारं प्रकरण आहे. की ते त्यांना कळेल की अरे बापरे! हे किती मला पटकन कळालं आणि आता मी खूप छान पद्धतीने आयुष्यामध्ये पुढे जाईल. तर बघा, नाव असं आहे मॅन इन द कार पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल विरोधाभास. म्हणजे वाटतंय ते तसं नाहीये. म्हणजे तसं आहे ते वेगळंच आहे. म्हणजे खरं काय ते कळत नाही, पण त्याच्या मागे विरोधाभास आहे. म्हणजे माझ्याकडे आता प्रचंड पैसा आहे, मग मी सुखी आहे. असं नाहीये. पैसा आहे पण सुखी नाहीये, किंवा मी सुखी आहे पण पैसा नाही. असं दोन्ही हे विरोधाभास असतात. तर इथे मॅन इन द कार पॅराडॉक्स, मुद्दाम पॅराडॉक्स हा शब्द तर वापरले, पण मॅन इन द कार का वापरले? कारण त्यांनी कारचंच एक्झाम्पल पहिले आपल्याला दिलंय. तर पहिले ते सांगतो तुम्हाला आणि मग आपण त्यातले अजून बरेचसे उदाहरणं माझ्याकडचे पण मी याच्यामध्ये ऍड ऑन करणार आहे. तुमच्या वस्तूंनी कोणीही तुमच्या इतके प्रभावित होत नाही. म्हणजे इथे त्यांनी असं सांगितलंय, की आपल्याकडे बऱ्याचशा मटेरियलिझमच्या बऱ्याच गोष्टी असतात. समजा आयफोन आहे, आपल्याकडे फोर व्हीलर आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याकडे. सोन्याची चेन आहे, चांदीची चेन आहे. सगळ्या गोष्टी आपण मस्त चांगलं वॉच आहे, छान छान कपडे, आणि हे सगळं मिरवत आपण दिवसभर फिरत असतो. ओके, आणि मग हे फिरत असताना आपल्याला असं वाटतं, अरे म्हणजे लोक खूप आपल्यावर इम्प्रेस असतील. लोकांना खूप छान वाटत असेल आणि लोक द पीपल आर रिअली इंटरेस्टेड इन मी. बट द फॅक्ट इज दॅट की मॉर्गन हाऊसेस सांगतायत इथे आपल्याला, की लोक तुमच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. दे आर इंटरेस्ट इन देअर व्हॉट मटेरियलिझम थिंग्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, त्यांना तुमचं शर्ट आवडतोय, तुमचा आयफोन आवडतोय, तुमची कार आवडते, तुमचा वॉच आवडतोय, तुम्ही नाही आवडत आहे. तर हे जे सगळं त्यांना आवडतंय, तर त्यांना ते असं म्हणून पाहताय, हे मी घातलं तर कसं वाटेल? ही कार मी चालवत असताना मी कसा दिसेल? हा आयफोन माझ्या हातात असताना कसा दिसेल? म्हणजे दे आर जस्ट इमॅजिन देअर सेल्फ इन युअर प्लेस. ओके, विथ दॅट मटेरियल. म्हणजे इथे त्यांना अजिबात नाही वाटत आहे, की अरे हा खूप छान दिसतोय, ही व्यक्ती खूप चांगली आहे, असं ते अजिबात म्हणत नाहीये. जसं एक जिवंत उदाहरण जे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही बघितलं असेल. आपण स्वतः कितीतरी फोर व्हीलर बघतो. ओके, खूप छान एखादी फोर व्हीलर गेली, आपण काय म्हणतो, की अरे किती छान फोर व्हीलर आहे. पण त्याच्यामधला माणूस बघतो का आपण? म्हणजे किती लोकांनी असं बघितलंय, चला त्याच्यामधला माणूस पण बघूया, त्यालाही तो किती ग्रेट असेल. ओके, असं म्हणतो का आपण? नाही, आपण काय बघतो, अरे गाडी छान आहे. म्हणजे त्या ड्रायव्हरशी काही घेणं देणं नाही. तो ड्रायव्हर आहे का ओनर आहे का त्याची रेंटेड आहे, आपण वी थिंक आपण त्याचा काहीच विचार करत नाही. सो इथे त्यांनी सांगितलंय व्हॅलेट म्हणून अनुभव त्यांनी सांगितलाय. व्हॅलेट म्हणजे तुम्हाला माहिती असेल, व्हॅलेट पार्किंग असते, की आपण कुठल्या हॉटेलला गेलो किंवा काही ठिकाणी गेलो, तर तिथे त्यांचं पार्क करणारा माणूस असतो. मग तो आपल्याकडनं चावी घेतो आणि आपली कार तो पार्क पार्क करतो. तर जो मॉर्गन हौसेल होते, ते एका हॉटेलमध्ये व्हॅलेट पार्किंग म्हणून काम करत होते. मग त्यांच्या हाताखालून अशा कितीतरी रॉयल्स रॉयल असो, मर्सिडीज असो, अशा मोठमोठ्या सगळ्या ज्या कार्स आहेत त्यांनी त्यांनी व्हॅलेट म्हणून पार्क केल्या. आणि त्या पार्क करताना त्यांच्या लक्षात आलं, बघा त्यांनी लिहिलंय फेरारी, लॅम्बोर्गिनी, रॉल्स रॉयल जगातील सर्वोत्तम गाड्या चालवण्याची संधी त्यांना मिळाली. आणि त्यांचं स्वप्न होतं अशीच एक गाडी स्वतःकडे असावी, कारण त्यातून लोकांनी मी यशस्वी आहे हे दाखवता येईल.
मग त्या गाड्या सगळ्या तो करताना, पार्क करताना तो नेहमी एकच विचार करायचा, अरे अशी गाडी मी पण घेईल हा. मला अशी छान वाटते, ही चालवायला खूप छान वाटते. पण हे सगळं करताना त्याने नंतर विचार केला पुस्तक लिहिताना, की अरे मी एवढ्या गाड्या पार्क केल्या, पण त्याच्यामध्ये मी कधीच ड्रायव्हर जो ज्यांनी मला दिलं म्हणजे पार्क करायला दिली, मी त्याच्याकडे कधीच असं निरखून पाहिलं नाही किंवा मला त्यात इंटरेस्ट वाटला नाही. इव्हन मला माहिती नाही तो ड्रायव्हर कोण आहे. मी जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आय वॉज ओनली फोकस ऑन व्हेकल दॅट विच आय वॉन्ट टू पार्क. सो तो स्वतःकडे कधीच गाडी चालवणाऱ्या व्यक्तीकडे पाहत नव्हता. तो फक्त गाडीकडे आणि स्वतःला त्या ड्रायव्हर सीटवर बघत होता. म्हणजे किती जबरदस्त आहे. आणि हे खरंच आपण पण डे टू डे लाईफमध्ये करतो. वी आर इंटरेस्टेड इन दॅट कार. आणि आपण विचार करा, मी पण ही अशी घेईल बरं का अशा पद्धतीने, आणि मी पण चालवेल आणि तो आनंद मी घेईल. इव्हन आपल्या मनातही येतं की आपणही शो ऑफ करू. पण मग तुम्ही हा विचार नाही करत की अरे जो शो ऑफ करतो त्याला कोणी बघतच नाहीये. म्हणजे ज्या व्यक्तीची ती कार आहे त्याला कोणीच बघत नाही. सगळेजण बघता कशाला आहे, तर त्या गाडीला बघतात, कारला बघतात. हे इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रूथ एव्हरीवन शुड नो. ओके. तर 11वी-12वीचे जे विद्यार्थी असतील किंवा यंगस्टर असतील, त्यांनी ते हे समजूनच घ्यायचंय की तुम्ही कशासाठी ते मटेरियल घेणार आहात. ओके. कारण त्याचा फायदा पण भरपूर आहे. मी म्हणत नाही घेऊ नका, इव्हन लेखक पण म्हणत नाही घ्या तुम्ही, भरपूर हे सगळं आहे. पण सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये त्यांना हे सांगायचं की तुम्ही सगळे जे घेणार आहात ना, तर याचा पर्टिक्युलर टाइमनी घ्या. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला लोकांना शो ऑफ करण्यासाठी कार मी घेतोय. आणि तुम्हाला ज्यांनी रिच डॅड पुअर डॅड वाचलंय त्यांना माहिती असेल की इट्स अ डेड इन्व्हेस्टमेंट. तुम्ही कार समजा इनिशियल फेजला घेताय, तर त्याच्यामध्येच तुम्ही 10 लाख, 20 लाख, 25 लाख रुपये गुंतवताय. इट्स अ डेड इन्व्हेस्टमेंट. तर तुमचा कॅश फ्लो जनरेट होतोय का? जर कॅश फ्लो जनरेट असेल तर मग तुम्ही ह्या गोष्टी घ्या. ओके. आणि ती ती पण नीड असेल तर घ्या, नाही तर लगेच तो पैसा गुंतवू नका. ओके. तर मग हे बऱ्याच युवकांना कळत नाही. जसं फॉर एक्झाम्पल मी मागे आता एक क्लिप टाकली होती 3 मिनिटाची. त्याच्यामध्ये पण मी एक सांगितलं की एक जवळचा माझा मित्र होता, की मित्र म्हणण्यापेक्षा तो छोटा मुलगा होता. एक 12वी-13वीचा असेल. आणि त्याचं असं गंमत झाली, की त्यांनी ठरवलं, की मला एक हॉटेल चालू करायचंय. मग त्यांनी हॉटेल चालू केलं. आणि हॉटेल चालू केल्यानंतर हॉटेल चालू करताना त्यांनी मग मला फोन केला, की राहुल दादा म्हणे मी हॉटेल चालू करतोय. हॉटेल इन द सेन्स छोटासा स्टार्टअप होता. आता म्हणे मी ते करतोय, तर त्यासाठी मी डीजे ठेवलेला आहे. म्हटलं अरे डीजेचा खर्च कशाला आता? आता तू पूर्ण वर्षभराचा कॅश फ्लो बघ ना. कसं करता येईल, किंवा रेंट ऍडव्हान्स देऊन देऊन ठेव, की जेणेकरून त्यांनी आपल्याला काढायला नको. कारण कधी कधी असं होतं, अपडाऊन्स येतात. तर मग हे सगळं फंडिंग आपल्याला बाजूला करून ठेवावं लागतं. नाही म्हणे काही गरज नाही आता, एकदम करायचं म्हणे आणि खूप भारी स्पॉट मिळालाय, खूप छान होईल. तर त्याने 10,000चा डीजे लावला. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला फोन आला, म्हणे आता सगळं झालं म्हणे, तर थोडा कॅश फ्लो कमी पडतोय. तर म्हणे ब्राह्मणाला एक 5,000 रुपये द्यायचेत म्हणे पूजेसाठी. सगळ्यांना बोलवलं, तर तू थोडे पैसे दे. तर त्याचा मला पूर्व अनुभव असल्यामुळे मी थोडी टाळाटाळ केली. पण त्याच्यानंतर मग परत काही कॅश फ्लो मी जस्ट दिला. पण मला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर दिसत होत्या. मग पुढे झालं असं, की त्या इतका सगळ्या शो ऑफमध्ये पैसा त्याच्यामध्ये त्यांनी ओतला. ओके. आणि ऍक्च्युअल जेव्हा ज्या गोष्टी करायला हव्या होत्या, की जसं तुमची क्वालिटी मेंटेन करणं, वेगवेगळे प्रॉडक्ट वाढवणं, हाताखाली एखादा माणूस ठेवणं, याच्यामध्ये पैसाच उरला नाही. आणि 3 महिन्यामध्ये सगळा तो बिझनेस ठप्प झाला. वरून बँकेचं कर्ज डोक्यावर पडलं. ओके. बँकेवाले घरी एरजरा करायला लागल्या. शेवटी सगळं बंद करून कंपनीमध्ये जॉब करावा लागला. म्हणजे आता करतोय तो मुलगा. द थिंग इज दॅट, की हे मुलांना माहित नाही, की तुम्ही मटेरियलिझम बघताय, की अरे शो ऑफ, शो ऑफ, शो ऑफ. लोकांना काही घेणं देणं नाहीये. तुम्ही किती शो ऑफ करता. त्यांना दे आर इंटरेस्टेड, जे तुम्हाला ते दाखवतायत त्याच्यामध्ये ते स्वतःला बघतात. बाकी त्यांना तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. आणि तो इंटरेस्ट केव्हा डेव्हलप होईल याचे कारण, याचाही काही उपाय मॉर्गन हाऊसेल यांनी दिले. इव्हन भारतीय कल्चरमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहे, की आपण लोक आपल्यामध्ये कसा इंटरेस्ट निर्माण होईल, ते मी तुम्हाला थोडं पुढे सांगेल. तर आता अजून पुढे जाऊया. कार पॅराडॉक्स म्हणजे नेमकं काय? आपल्याला काय वाटतं, मी महागडी गाडी घेतली की लोक माझ्याकडे बघून म्हणतील, हा माणूस कूल आहे, यशस्वी आहे, हुशार आहे, असं आपल्याला वाटतं, की लोक म्हणतील अरे काय सेटल माणूस आहे, भाऊ खूप छान आहे, असं वाटेल. असं लोकांना वाटेल. पण ऍक्च्युअली तसं नसतं. म्हणजे खूप कमी वेळेस तसं वाटतं. प्रत्यक्षात काय घडतं, लोक गाडीकडे बघतात पण ड्रायव्हरचा विचारही करत नाहीत. ते फक्त स्वतःला त्या जागी बघतात. ओके. फक्त त्या जागी स्वतःला ते बघत असतात. आता जेव्हा तुम्ही कोणाला छान गाडी चालवताना बघता, म्हणजे जवळचे सोडून द्या, म्हणजे साधारण ॲव्हरेज बघा. आता जवळचे म्हणजे आपले किती, ज्यांना आपली प्रगती झाली, त्याच्यात आनंद वाटतो, असे जवळचे खूपच कमी लोक असतात. एक आपण 10-12 सोडली. पण बाकीच्यांना
ते तुमची जी वेल्थ आहे ती वेगळ्या पद्धतीने बघतात, की अरे हा, याच्या जागी मी असतो तर किती बरं झालं असतं, किंवा मी याच्या जागी असतो तर मी पण तशी गाडी घेईल आणि तसा एन्जॉय करेल. म्हणून ते तुमच्याकडे बघतात, की बाकी तुमच्यामध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाही. जेव्हा तुम्ही कोणाला छान गाडी चालवताना बघता, तेव्हा तुम्ही विचार करत नाही की ड्रायव्हर कूल आहे, तर विचार करता माझ्याकडे ही गाडी असती तर लोकांना मी कूल वाटलो असतो. ओके, मग इथे पण तो आपल्याला असं वाटतं की हा, मलाही कूल वाटेल, पण इव्हन इन इन दॅट सेन्स आपण त्याचा विचारही करत नाही. मग असं का घडतं? कारण प्रत्येक जण स्वतःच्या नजरेतून आदर आणि कौतुक मिळवण्याचा विचार करत असतो. तर बघा, हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि दुसऱ्याची संपत्ती ही फक्त त्या इच्छेसाठी एक मापदंड बनते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मला आयुष्यामध्ये सगळ्यांनी आदर करावा, माझं कौतुक करावं. परत प्रत्येकाला ॲप्रिशिएशन हवं असतं. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं रिस्पेक्ट झाला पाहिजे, हे सगळ्यांना वाटत असतं. आणि मग त्यांना असं वाटतं, अरे माझा रिस्पेक्ट तेव्हाच होईल जेव्हा मी शो ऑफ करेल. माझ्याकडे एक चांगली मस्त फोर व्हीलर असेल, ओके, आणि खूप छान शो ऑफ करायचे सगळे कपडे असतील, सोन्याची चेन असेल, सगळ्या गोष्टी असतील, तेव्हा मला लोक कौतुक करतील आणि लोक माझा आदर करतील, असं आपल्याला वाटतं. मात्र त्या ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जेव्हा तुम्ही समाजामध्ये जाता, तेव्हा जो तुम्हाला आदर मिळतो, ते लोक तुमच्याकडे बघतात, किंवा ज्याला आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ते होतं. तर हे तुमच्यासाठी नाही होत ऍक्च्युली. तर तुम्ही ज्या गोष्टी घातलेल्या आहेत किंवा तुम्ही ज्या घेऊन वावरताय, तर त्याबद्दल लोकांना असं वाटतं ह्या गोष्टी आमच्याकडे असतात तर आम्ही पण असं जरा आम्ही शो ऑफ केला असता. तर त्यासाठी ते जास्त इन्क्लाइन आहेत, ना की तुमच्यासाठी. आणि मग पुढे जाऊन ते आपल्याला सांगतात, मग आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील, म्हणजे आदर आणि कौतुक मिळवायचं असेल, तर त्यासाठी वेगळे पाथ आहेत. ते पण तुम्ही समजून घ्या, तरच आयुष्यामध्ये आपण जास्त काळ टिकू शकतो आणि मोठे होऊ शकतो. तर त्यांनी असं म्हटलंय, की महागडी गाडी आणि वस्तू व्यक्ती संपत्ती दाखवण्यासाठी महागडी वस्तू विकत घेतात. म्हणजे काही वेळेस तुम्ही बघता, की तुम्हाला माहिती आहे, की अरे, मी सिटीमध्येच राहतो. मग त्या सिटीमध्ये एखादी फार मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही गाडीमध्ये. तुम्ही वेगळ्या इकॉनॉमिक क्लासमधल्या इलेक्ट्रिकल व्हेइकल सुद्धा घेऊ शकता. पण आपण विचार करतो, नाही मला शो ऑफ करायचा आहे. मग ती गाडी इतकी जड जरी असली आणि पार्किंगचं जरी हे नसलं, तरी आपण ती घेऊन टाकतो. एखादी मोठी गाडी घेतो आणि मग ती नंतर कळतं, अरे आता उलट डोक्याला ताण होतोय. जसं एक जवळचे माझे एक विद्यार्थीचे वडील आहे. तर त्यांनी एक स्कॉर्पिओ घेतली ब्लॅक. ओके. आणि ते म्हटले, की आता घेतली म्हणे आणि ते खुश होते 1 महिना. नंतर ते आले, ते म्हणे, "अहो ॲक्चुअली घेतली म्हणे आम्ही ब्लॅक, पण प्रॉब्लेम असा झालाय म्हणे, सगळ्यांनी कौतुक केलं म्हणे, पण प्रॉब्लेम असा झाला की ती रोज पुसावी लागते. कारण ब्लॅक कलरवर डस्ट लगेच दिसतंय म्हणे, आणि त्यामुळे आमचं रोज सकाळचं रुटीन तेच झालंय म्हणे. आधी तरी बरं होतं. आम्ही आमच्या पद्धतीने काम, आता रोज सकाळी उठलं की पहिले रोज गाडी पुसावी लागते." ओके. म्हणजे असंही ह्या गोष्टी होतात. तर द थिंग इज दॅट की आपण ह्या सगळ्या गोष्टींचं परम्युटेशन, कॉम्बिनेशन करायला पाहिजे. दुसऱ्यानंतर पुढे म्हटलं, इतरांची नजर. बघणारा व्यक्ती गाडीकडे बघतो, मालकाकडे नाही. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःचीच कल्पना. मी त्या जागी असतो तर, हाच विचार मनात येतो. म्हणजे हा एक क्लिअर त्यांनी समजून सांगितलंय आपल्याला, की आपण बऱ्याच वेळेस स्वतःला इमॅजिन करत असतो त्या जागी, आणि म्हणून आपण त्या गोष्टी बघत असतो. हाच नियम कुठे-कुठे लागू होतो? तर मोठं मोठं घर, बंगला आपण बऱ्यापैकी घेतो. ओके, तेव्हा शेजारी घराकडे बघतात, मालकाच्या मेहनतीकडे नाही. बऱ्याच वेळेस तेच होतं. की आपण खूप मोठं घर घेतो, बऱ्याच चांगल्या गोष्टी इन्व्हेस्ट करतो आणि लोकांना तो फक्त बंगला दिसतो आणि ते आपलं कौतुक करतात आणि ते असं इमॅजिन करतात, मी याच्यापेक्षा चांगला तरी बंगला घेईल किंवा असा पण माझा बंगला असेल. ओके, ते आपलं कौतुक नाही करत ॲक्चुअली. ओके, यार तुम्ही एवढी मेहनत केली, लहानपणापासून तुम्ही एवढं पेरलं आणि त्यामुळे आज तुम्ही इतके मोठे झालात. असं म्हणणारे खूप कमी असतात. दागिने व ज्वेलरी तसंच आहे. चकाकी लक्षात राहते, परिश्रम विसरले जातात. ओके. आणि बऱ्याच वेळेस लोकांना ती सवय असते, की दागिने दाखवणं, ज्वेलरी दाखवणं आणि त्याच्यामध्ये आनंद मिळवणं. पण जेव्हा लोकं तुमच्याकडे त्या नजरेने बघतात, तेव्हा त्यांना असं वाटतं, "अरे माझ्याकडे तेवढं सोनं असावं." तुम्हाला एक आपल्या इंडियन कल्चरमधलीच एक गोष्ट आहे. म्हणजे ही काल्पनिक गोष्ट असू शकते. पण जस्ट आठवली म्हणून सांगतो. तर एक भगिनी असते आणि तिला असं वाटतं, म्हणजे तिच्याकडे ऑलरेडी बऱ्यापैकी मुबलक असतं सगळं. पण ती म्हणते, की "नाही देवा, मला आहे ना भरपूर सोनं हवंय आणि मला खूप सोन्याचे दागिने करायचेत." आणि ते का करायचेत? कारण माझ्या शेजारची बाई आहे, तिच्याकडे जरा जास्त सोनं आहे. मला तिच्यापेक्षा जास्त सोनं पाहिजे. आणि मग ती याला बसते, प्रार्थनेला बसते. म्हणजे आपण म्हणतो ना, ती काय तप करायला बसते. आणि तप करते देवाचं नाव घेत राहते आणि मग तिला एकदम देव प्रसन्न होतो. देव प्रसन्न झाल्यावर देव म्हणतो, "अगं काय आहे? तू काय एवढं नाव घेते माझं? काय हवंय म्हणे तुला? सगळं तर आहे तुझ्याकडे."
नाही म्हणे, त्या शेजारच्या बाईकडे भरपूर आहे म्हणे, माझ्याकडे थोडं कमी आहे. तर मला आहे ना इतकं प्रचंड सोनं दे की माझे पूर्ण गळा असा भरलेला पाहिजे म्हणे सोन्याने, आणि एकदम भरपूर माझ्याकडे सोनं पाहिजे, हातात पायात मला खूप घालता आलं पाहिजे. तर मग अ, जे देव प्रसन्न झालेले असतात ते म्हणतात की ठीक आहे बाबा, तुला हवं त्या देईल म्हणे, पण मी दोन गोष्टी दिल्या. एक म्हणजे ही जी गोष्ट हवी तुला ती देईलच म्हणे, पण त्याच्यानंतर दुसरी पण एक गोष्ट मी तुला देईल म्हणे, ती तुला फॉलोच करावी लागेल. ती म्हणे काय? तर म्हणे मी तुला एवढं सोनं देईल म्हणे. तुला सोनंच हवंय ना? नक्की तुला सोनंच हवंय ना? म्हणे हो, मला सोनंच हवंय म्हणे. आणि भरपूर प्रचंड सोनं हवंय मला. मला ज्या पद्धतीचे दागिने हवे ते पण मला माझे ऑटोमॅटिकली तयार करता यावे, असं काहीतरी वरदान दे. तर मग ते देव म्हणतात की ठीक आहे, तुला जे हवं त्या पद्धतीने होईल. तुला वाटेल ते दागिने तू लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तयार करू शकते. तुला वाटेल तेव्हा तू घालू पण शकते. बट द प्रॉब्लेम इज दॅट की जेव्हा जेव्हा तू दागिने घालशील, ओके, ते दागिने लोकांना दिसणार नाही. ते फक्त तुला दिसतील, कारण तुला सोनं हवंय ना. ते दागिने तुलाच दिसतील. ओके. आणि ते लोकांना दिसणार नाही. असं म्हटल्याबरोबर ती म्हणते, नाही नाही, मग काय उपयोग म्हणे त्या दागिन्यांचा, मला काही दागिने नकोय म्हणे. ओके, मग द प्रॉब्लेम इज दॅट की आपण म्हणजे तिने साधारण जे काही दागिने घेतले होते, हे केले होते, ते शो ऑफ साठी हवे होते, तिला स्वतःसाठी नको होते. इथे मॉर्गन हौसल सांगतात की तुम्ही स्वतःसाठी काय हवंय ते त्याचा विचार करा, ना की दुसऱ्यांना मला दाखवायचंय त्याचा विचार करू नका. म्हणजे ही एक गोष्ट आहे. त्यानंतर सोन्याची अजून एक गोष्ट आठवते, ती एक सांगतो. की एक जण तसाच मागे लागला होता की मला सोनं पाहिजे म्हणे, आणि मला प्रचंड श्रीमंत व्हायचं म्हणे. तर म्हणे देवाला म्हणतो की मला असा असा काहीतरी हे दे म्हणे, की मी ज्याला हात लावेल ते सोनं झालं पाहिजे. तर मग तो विसरून जातो की जिथे हात लावेल तिथे सोनं झालं पाहिजे. त्यानुसार ते काय होतं, देव त्याला वरदान देतो. ठीक आहे स्पीकरवर म्हणे, नाही तू ऐकू शकतो जिथे बोल. हात लावशील, कोणाचा तरी माईक चालू आहे तेवढं बंद करा. तर तू जिथे हात लावशील तिथे सोनं होईल. मग तो काय करतो, घरी येतो. घरी आल्यानंतर जिथे हात लावेल तिथे सोनं. सगळीकडे सोनं व्हायला लागतं, सगळीकडे सोनं व्हायला लागतं. शेवटी त्याला भूक लागते. भूक लागल्यानंतर तो म्हणतो की आता बायकोला म्हणतो की आता मला जेवायला दे, आणि ताट हातात घेतो, ताटही सोन्याचं होतं. नंतर पोळीचा घास घ्यायला लागतो, तो पोळी पण सोन्याची होते. आणि नंतर त्याला पंचायत कळतं, अरे बापरे, मी तर सगळंच म्हटलं सोन्याचं, पण सोनं तर खाऊ शकत नाही ना आपण. ओके, आणि मग तो तिथे फसतो. आणि मग परत देवाचे तो प्रार्थना करतो, मग देव त्याला माफ करतो, आणि बाकी रेस्ट ऑफ द स्टोरी. द थिंक इज दॅट की ज्या गोष्टींसाठी आपण मागे लागलोय ती खरंच आपल्याला हवी आहे का, नेमकं आपल्याला काय हवंय, की आपल्याला दुसऱ्यांसाठी हवंय, हे आपण समजून घ्या. आणि एकदा तुम्हाला कळलं की मला नेमकं काय हवंय, तर तुमचा बराच वेळ वाचतो. आणि यू कॅन रिअली यूज दॅट टाइम अँड मनी फॉर द फर्दर फायनान्शियल अँड टाइम फ्रीडम. लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दोनच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, एक टाइम फ्रीडम आणि एक फायनान्शियल फ्रीडम. एक वेळेस तुमच्याकडे दोन पैसे कमी असतील चालतील, पण टाइम फ्रीडम खूप महत्वाचा आहे. नाहीतर तुम्ही रॅट रेसमध्ये फसलेला आहात, पैसा आहे पण तो वापरू शकत नाही, किंवा तुम्हाला ज्या गोष्टीसाठी वेळ द्यायचा तुम्ही देऊ शकत नाही. ओके, तर मग आपल्याला खरं काय हवंय हे पहिले तुम्ही समजून घ्या. त्याच पद्धतीने ब्रँडेड कपडे असतील तर आपल्याला वाटतं मी खूप छान कपडे घातले, पण द थिंग इज दॅट लोक वेगळ्या पद्धतीने तो विचार करत असतात की अरे मलाही असे कपडे हवेत. ओके, अरे तू कुठून घेतले, मलाही घ्यायचे. ओके, ते आपलं कौतुक करत नाही, ते कपड्यांचं कौतुक करत असतात. सोशल मीडियावरील फोटो, त्यांनी तेच सांगितले. सोशल मीडियावर आपल्याला वाटतं अरे मला किती लाईक आले, किती लाईक आले. पण जिथे तुम्हाला लाईक येतात, तुम्हाला ते ते लोक बघतात ते तुमच्यासाठी लाईक नाही आलेले. तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडला उभे आहात, ओके, कुठल्या व्यक्तीबरोबर उभे आहात, बाकी कुठल्या सिनेरिओ आहे तिथे, त्याला ते लाईक करत असतात. आणि प्रत्यक्षात आपल्याला मदत करण्यासाठी खूप कमी जण येतात, किंवा आपले खरे जे कौतुक करणारे लोक खूप कमी असतात. मग हे तुम्ही समजून घ्यायचं की लोक त्या स्पॉटसाठी अट्रॅक्ट झाले, त्या स्पॉटसाठी ते लाईक करतात, माझ्यासाठी नाही करत आहे. म्हणजे हे तुम्हाला आपल्याला कळायला लागतं, तेव्हा आपण खऱ्या जीवनाच्या शोधामध्ये आपले प्रयत्न वाढवतो, आणि खरे आपण जास्त सुखी होऊ शकतो. मॉर्गन हाऊसेल यांनी त्यांच्या खास करून मुलासाठी एक पत्र लिहून ठेवलं होतं, आणि पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये ते त्यांच्या मुलाला सांगतायत, हे मुला, तुला वाटेल की तुला एक महागडी गाडी, भारी घड्याळ आणि मोठं घर हवं आहे, पण खरं तर तुला हवं आहे इतरांकडनं आदर आणि कौतुक. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ज्या हव्या आहेत ना, तर त्याला त्या गोष्टी नको आहे. मी घर बांधलंय म्हणजे लोक माझा रिस्पेक्ट करतील, मग मला काय हवंय, नाही रिस्पेक्ट हवाय, आणि मला कौतुक हवंय माझं. आणि तुला वाटतं की महागड्या वस्तू तुला ते मिळवून देतील, आणि तुला असं वाटतं खूप काही सगळं विकत घेतलं ना, आता लोक तुझा रिस्पेक्ट करतील, ते कौतुक करतील, तर अजिबात होणार नाही. लक्षात घ्या, खूप श्रीमंती जरी असली ना, मग खरं किती लोक तुमचा रिस्पेक्ट करतात, खरं तुमच्या संपत्तीचा रिस्पेक्ट करतात का तुमचा रिस्पेक्ट करतात, हा जो धागा आहे तो आपल्याला मॉर्गन हाऊसेल क्लिअर करून सांगतात. पण असं जवळजवळ कधीच होत नाही. विशेषतः ज्यांचा आदर तुला हवा आहे त्यांच्याकडनं तर नाहीच नाही.
म्हणजे ज्या व्यक्तींकडनं मला इच्छा असते की कौतुक व्हावं, आदर व्हावा, पण ती लोक आपल्या संपत्तीमुळे आपल्या जवळ असतात किंवा आपल्या संपत्तीच्या कौतुकामुळे जवळ असतात. ते ऍक्च्युली आपल्याला आदर देत नसतात. असं बऱ्याच वेळेस होतात. मग ते इनडायरेक्टली त्यांच्या मुलाला सांगतं की तू डोळे उघड आणि तुला नेमकं काय हवंय, आदर आणि कौतुक, तर त्यानुसार तू काम कर. मग इथून त्यांनी शिकण्यासारखं काय सांगतात ते नीट लक्षात घ्या. मुद्दा संपत्ती किंवा भारी गाड्यांचा पाठलाग सोडून देणे हा नाहीच आहे. हॉसेलला दोन्ही आवडतं. म्हणजे परत जसं इनिशियली मी क्लिअर केलं होतं, आता क्लिअर करतोय, की प्रचंड पैसा कमवा, प्रचंड यशही कमवा. हे तुम्ही करू शकतात. इव्हन मॉर्गन हॉसेलला पण त्यांनाही संपत्ती आवडते, मोठमोठ्या भारी-भारी गाड्या आवडतात. पण हे समजून घ्या, की याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळवायचा आहे. दुसरे त्याच्याबद्दल खुश होतील किंवा दुसऱ्यांना तुम्ही शो ऑफ कराल, तर या भानगडीत पडू नका. तुम्हाला आनंद वाटतोय ना, तो आनंद घ्या. बऱ्याच वेळेस जसं खूप उदाहरणं आहेत माझ्याकडे. म्हणजे एक सर्टन एक्स-वाय-झेड रिलेटिव्ह पण आहेत. तर त्यांनी अशा कंडिशनला गाडी घेतली, तर त्या कंडिशनला त्यांच्याकडे नव्हतं. म्हणजे तेवढे पैसे नव्हते किंवा ती कंडिशन नव्हती. फक्त एका रिलेटिव्हने त्यांचा अपमान केला, की सांगितलं, "अरे, तुम्ही काय आमची फोर व्हीलर मागताय का? हां, तुम्हाला फोर व्हीलर आहे, ती तुमची तुमची घेऊन टाकायची." त्यांनी 2 दिवसामध्ये त्यांचे दागिने-बिगिने सगळे मोडून हे करून त्यांनी लगेच त्या खुन्नसवर लगेच गाडी घेऊन टाकली. आणि नंतर ती गाडी घरी पडून होती. फक्त ती दारात पडून होती. जास्त काही ते वापरत नव्हते. द प्रॉब्लेम इज दॅट की तुम्हाला काय हवंय ते नीट विचार करा. फक्त लोकांना दाखवायचंय मला, की मी ग्रेट आहे. त्यातनं तुम्ही ग्रेट ठरणार नाही आहात. पुढचंच प्रकरण खूप छान आहे, की जी संपत्ती असते ती दिसत नाही. म्हणजे वेल्थ, वेल्थ ही कधीच दिसत नाही. ओके, शो ऑफ जो असतो ते फक्त तो शो ऑफ असतो. म्हणजे ज्याच्याकडे खरंच जो श्रीमंत माणूस आहे ना, त्याची वेल्थ ही दिसत नाही. पुढचं प्रकरणमध्ये आपण वाचू, ते सांगेल मी तुम्हाला. तर शेवटच्या मुद्द्याकडे आपण येतोय, की वस्तूंमधून आदर मोजू नका. महागड्या गाड्या वस्तूंमधून जितका आदर मिळेल असं वाटतं, त्यापेक्षा खूप कमी मिळतो. आणि आपल्याला वाटतं, की माझी मोठी गाडी म्हणजे मला आदर मिळत असेल, तर तसं खूप कमी आदर त्यातनं तुम्हाला मिळतो. नम्रता व दयाळूपणा वापरा. खरा आणि टिकणारा आदर नम्रता, दयाळूपणा आणि सहानुभूतीतून मिळतो. याच्यामध्ये थोडंसं मला बोलायला आवडेल. इव्हन असं पण आहे, यांनी सांगितलंय नम्रता आणि दयाळूपणा. जसं विपश्यनामध्ये गोयंका गुरुजींनी हे सांगितलं होतं, की इतरांप्रती आपल्याला दयाळूपणा असला पाहिजे. इतरांप्रती आपल्याला नम्रता असली पाहिजे. इव्हन मनशक्ती प्रयोग केंद्राने असं सांगितलं, की जर आयुष्यात तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल आणि तुमचं यश टिकवायचं असेल आणि खरंच जर लोकांना जिंकायचं असेल, तर दिवसभर तुम्ही 24 तास स्वतःसाठी काम करत असतात. तर 1 तास तुम्ही समाजासाठी काम करा. मग निस्वार्थ पद्धतीने काहीतरी काम करा. इव्हन शीख कम्युनिटीमध्ये आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी तेच सांगितलंय. त्यांनी तर असं सांगितलं, की तुम्ही जेवढे कमवता त्याच्या 10% समाजाला वाटून टाका. म्हणजे शीख बांधव जे आहेत ते लिटरली ते त्यांच्या समजा ₹100 कमवत असेल तर ₹10 ते देऊन टाकतात. ओके, म्हणजे त्यातनं मग अन्न आदर जर हवा असेल, तर खरं आहे की तुम्ही लोकांसाठी किती काम करतात. त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ नाहीये. तर त्यातनंच तुम्हाला ते यश मिळू शकतं. स्वतःसाठी जगा, इतरांसाठी नाही. वस्तू दाखवण्यासाठी विकत घेण्याचा विचार करा, हे खरंच माझ्यासाठी आहे का? पुढचा संदेश आहे, स्वतःसाठी जगा इन द सेन्स काय, की मला काय आवश्यक आहे त्या गोष्टी मी घेत जाईल. फक्त मला लोकांना शो ऑफ करायचा म्हणून मी काहीतरी घेईल, असं काही करू नका. त्याच्यामध्ये फसू नका. ओके. कारण ते फार काळ टिकत नाही. तुम्ही असे बरेच जण बघितले असेल, की काही वेळेस आपल्याला दिसतं खूप शो ऑफ करतायत आणि नंतर परत डाउन होतं. तर तसं तो आपल्याला करायचा नाही. एकदा केलं म्हणजे ते शेवटपर्यंत छान झालं पाहिजे. अजून एक गोष्ट फक्त सांगतो, की तुम्ही जे पण कराल ना, तर ते म्हणजे खरं सांगू का, जी संपत्ती असते ना, ती चोरल्या जात नाही. आणि ती संपत्ती कोणती असते ती सांगतो तुम्हाला. ती संपत्ती म्हणजे तुमचा स्वभाव आणि तुमचं स्किल. तर मी लहानपणी तबल्याचा क्लास लावला होता आणि तबल्याच्या क्लासला तांबे सर म्हणून आम्हाला शिकवत होते. आणि एक दिवस काय झालं, की त्यांचं शटर म्हणजे आम्ही आमचा क्लास झाला आणि क्लास झाल्यानंतर तो क्लास त्यांनी बंद केला आणि निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी पहिले आलो. पहिल्यानंतर मी बघितलं, की सरांनी लॉक लावायचंच विसरले होते. लॉक लावायचं विसरल्यानंतर मी म्हटलं, "नको आता आपण ओपन करायला लगेच." कारण की ओपन केल्यानंतर मध्ये काय झालं असेल, की चोरांनी पण तो ते लॉक तोडलेला असेल. आय डोंट नो.
तर मी ओपन नाही केलं. मी आय वेटेड फॉर सर. आणि सर आल्यानंतर सरांना म्हटलं, सर लॉक तर ओपन आहे, बहुतेक आपले तबले, हार्मोनियम हे सगळं चोरीला गेलेलं असू शकतं आणि तुमच्याकडनं ओपन राहिलंच कसं काय? ते म्हणे राहिलं असेल अनुभव, म्हणजे असं अनावधानाने राहिलं असेल म्हणे, पण काही टेन्शन नाही म्हणे, चोरीला जरी गेलं ना तरी चालेल म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं असं कसं काय म्हणताय? म्हणे चोर चोरून काय नेईल, तर हे सगळं जे मटेरियल थिंग घेऊन जाईल ना. म्हणे माझ्या मेंदूचं काय म्हणे, जे सगळं ज्ञान मी माझ्या मेंदूमध्ये साठवून ठेवलंय, तर मला तर नाही चोरून नेऊ शकत ना. त्यामुळे मी हे परत उभं करेल म्हणे. आणि तेव्हा मला इतकं छान वाटलं, म्हणजे ते की आपल्या आयुष्यामधला खरा कलागुण तो आहे की तो तुम्ही काय स्किल्स अक्वायर केले तुमच्या लाईफमध्ये, आणि त्याच्यामुळे तुम्ही केव्हाही उभे राहू शकता. म्हणजे यू डोंट नीड एनिथिंग्स. ओके. आणि आणि त्याच्यामुळे तुम्ही लोकांमध्येही चांगला प्रभाव निर्माण करू शकता. द थिंग इज दॅट की तुमच्याकडे काय क्वालिटीज आहे आणि त्याचा उपयोग समाजासाठी काय आहे. तर त्या खऱ्या स्किल्स आहेत. आणि याच्यामध्ये अल्टिमेटली हे पण येतं की जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करता, चांगले स्किल दाखवता, तुम्हाला पैसा ऑटोमॅटिक फॉलो करतो. म्हणजे तुम्हाला असं नाही की माझ्याकडे खूप चांगलं स्किल आहे आणि मी सगळ्यासाठी काम करतोय आणि मी गरीब आहे, असं अशी उदाहरणं खूप कमी आहेत. ओके, नाहीच आहे. म्हणजे तो तो पण त्यांचा चॉईस असतो. जसं फॉर एक्झाम्पल मदर तेरेसा घेतलं. त्याच्याकडे प्रचंड होतं, पण त्या घ्यायचं की नाही त्यांच्या हातात आहे ना. म्हणजे त्यांनी नाकारलं की बाबा मला काही नकोय, मला समाजाची सेवा करायची. तो तुमचा चॉईस बनतो, पण पैसा तुम्हाला फॉलो करतो. जर इफ यू हॅव अ स्किल अँड रिअल इंटेन्शन टू वर्क फॉर द सोसायटी, तर ती खरी संपत्ती तुमची आहे आणि ती टिकू शकते. दोन प्रश्न फक्त तुम्हाला चर्चेसाठी देतोय, म्हणजे यू थिंक अबाउट दॅट. पहिली एक आहे की एखादी वस्तू विकत घेण्यापूर्वी ही वस्तू मला खरंच आवडते की मला इतरांना प्रभावित करायचं आहे, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलाय का? तर हे तुम्ही विचार करा की मी खरंच मला ही वस्तू घ्यायची, मग मला खरंच त्याच्यापासून आनंद मिळणार आहे का आणि मला ही खरंच हवी का? याचा विचार तुम्ही आतापर्यंत कधी केलाय का? तर म्हणून तुम्ही त्याचा विचार करायचा आहे. आय एम नॉट आस्किंग यू की तुमचं ओपिनियन शेअर करा आता, पण याचा नक्की तुम्ही विचार करा. तुमच्या आयुष्यात असा एक क्षण आठवतो का, जेव्हा तुम्हाला वाटलं होतं की एका वस्तूने तुम्हाला आदर मिळेल, पण तसं झालं नाही? बऱ्याच वेळेस होतं ना, की अरे मला वाटलं होतं आयफोनमुळे मला खूप जास्त काय म्हणतात मान मिळेल, किंवा ही फोर व्हीलर घेतली असते मला खूप जास्त मान मिळेल, किंवा मी या ठराविक ठिकाणी समजा एखादं घर बांधलं असेल, मला खूप असं वाटलं होतं की मला खूप लोक रिस्पेक्ट करतील. आणि असं तुम्हाला वाटलं, पण तसं झालं नाही. असं काही एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आहे का? कारण जेव्हा एखादी गोष्ट नसते आयुष्यात, तोपर्यंतच आपल्याला त्याच्याविषयी खूप 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 काही वाटतं. ओके. आणि नंतर एकदा आल्यानंतर असं वाटतं, अरे काहीच नाही. मग त्याच्याविषयी काही वाटत नाही. त्याच्यातनं मग आपल्याला जी अपेक्षा असतात ते पण अपेक्षा पूर्ण होत नाही. तर असा काही प्रसंग तुमच्या आयुष्यात झालाय का? त्याचंही तुम्ही चिंतन करू शकता. सारांशाकडे येतोय. नो वन इज इम्प्रेस्ड विथ युअर पोझेशन. किती सोप्पं सारांश सांगितलंय. तुमच्याकडे काय आहे यामुळे लोक इम्प्रेस होणार नाहीयेत. कोणतीही कोणीही तुमच्या वस्तूंनी तुमच्या इतके प्रभावित होत नाही. ओके, म्हणजे खरं आपल्या वस्तूंनी आपणच प्रभावित होत असतो. लोक काही जास्त प्रभावित होत नाही. जर झाले असतील तर ते वस्तूंमुळे होतात, ते आपल्यामुळे प्रभावित होत नाही. पुढील प्रकरण खूप छान आहे. ते मी अनाऊन्स करून देतो फक्त. वेल्थ इज व्हॉट यू डोंट सी. वेल्थ इज व्हॉट यू डोंट सी. वेल्थ अशी गोष्ट आहे जी तुम्हाला दिसत नाही. ओके, तर हा पुढचं प्रकरण आपण उद्याच्या भागामध्ये कव्हर करूया. आता इथे हा प्रकरण आपलं पूर्ण झालं आहे आणि इथे मी थांबतोय. पण तुम्हाला काही शेअर करायचंय तर तुम्ही आता शेअर करू शकता. मी फक्त आता इथे ही रेकॉर्डिंग थांबवतोय. म्हणजे ज्यांना बोलायचं ते बोलू शकतील.